मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मी सीता नेहरे किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी लाईव्ह आलेली आहे. तर लाईव्ह म्हणजे पाहता मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपटीत मस्त झटपट होणारी मिरची म्हटलं तरी चालेल. पण ही मिरची कशी बनवणार आहे, वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. तर न वेळ घालता न काही करता आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे बघा लागणारं साहित्य आहे याला. तर इथे मी दही घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, धणे घेतलेले आहेत, सफेद तीळ घेतलेले आहेत, बेसन पीठ, कोथिंबीर आणि लसूण एवढं लागणार आहे. अजून पण थोडंसं लागल. पण आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नाही आहेत मैत्रिणींनो, जरा पण तिखट नाही आहेत. तर ह्याच्यासाठी मी काय करणार आहे बा, ह्या मिरच्यांची दांडे अशीच ठेवणार आहे. पण हिला मी कट करणार आहे मध्ये. हे पहा, अशा पद्धतीने कट करणार आहे. हे बघा अशी पहा, तुम्ही पाहू शकता. अशी मी सर्व मिरच्या कापून घेणार आहे. जरा पण तिखट नाही येते मिरच्या, त्याच्यामुळं तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका तर हे तिखट असतील म्हणून. अशा मिरच्या तिखट नसतात. आपण बघा ह्याचे पकोडे पण बनवू शकतात, याची भाजी पण बनवू शकता. पण मी ही वेगळी करणार आहे फार. पण नक्कीच पहा, अगदी चमचमीत झणझणीत मस्त एकदम. तुम्ही लहान मुलांपासून मोठे खाणार एवढी करणार आहे छान. पाहिलं, हे सर्व मी करून घेतलेले आहेत. आता मला ह्याच्यात काय करायचं, मीठ घालायचं. इथे मीठ घेतलेलं आहे आणि मी याच्यात थोडं थोडं मीठ पेरणार आहे. पहा, थोडं थोडं मीठ पेरणार आहे सर्व मिरच्यांमध्ये. म्हणजे काय होतं, चव येते मिरच्यांना. आतपर्यंत मीठ जातं ना, तर चव छान येते मैत्रिणींनो. पण एकदा बनवले ना, खरंच तुम्ही म्हणसाल काय जबरदस्त आहे. रेसिपी पाहताच बनवायला घेसाल तुम्ही, हे प्रश्नच नाही. एकदा बनवून झाल्यावर पहा, तुम्हाला कळेल कधी बनवू हिला. एवढं दिसायला पण देखणी दिसती. तर हे झालेलं आहे आपलं. आता इथून पुढे मला काय करायचंय, इथे मी बाजूला ठेवते हे सर्व साहित्य. पहा, आता पहिला मी भाजणार आहे धणे भाजणार आहे. छान धण्यांना भाजून घ्यायचे आपल्याला. धणे छान भाजून घेतले तर पुढचं तर आपल्याला प्रोसेस करायला तयार आहे. थोडेसे धणे झाले ना, तर त्याच्यात लगेच आपल्याला थोडे होऊन द्यायचे, जास्त नाही, जास्त करपून द्यायचे नाही. लगेच आपल्याला शेंगदाणे टाकायचे. हे शेंगदाणे टाकले की लगेच. मैत्रिणींनो, साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी आहे, पण फार खमंग लागणारी आहे. हे कोरडंच भाजायचं. याच्यात आपण जरा पण नाही काय घालायचं का की तेल बिल काय वापरायचं नाही. हे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचंय. आता हे एवढं भाजलेलं आहे मी. ह्याच्यात आपल्याला घालायचंय सफेद तीळ. ह्याला पण खमंग भाजून घ्यायचे आपल्याला. मस्त खमंग भाजून घ्यायचे. सफेद तिळाला पण चांगलं तडतड वाजले पाहिजे आपल्याला. ते एवढं भाजून घ्यायचे म्हणजे सर्वच काही एकदम छान भाजलं गेलं का मग आपली रेसिपी छान होती. अशा रेसिपी बनवताना खूप म्हणजे टेन्शन येत नाही आपल्याला, की होतात पटकन आणि छान लागतात मैत्रिणी. खूप छान लागतात रेसिपी. तर हे जरा वाजलेलं आहे, तडतड वाजते.
आता ह्याच्यात बऱ्यापैकी भाजलेलं आहे हे. आता आपण ह्याच्यात घालायचे आपल्याला बेसन पीठ. आहे ना बेसन पीठ? एवढंच, 1 चमचा भरून, जास्त नाही, फक्त 1 चमचा भरून. ह्याने काय होतं, ब्राउनिंगला मदत होती. आता एवढं झाले भाजून आपल्याला, म्हणजे ह्याला पण टाकायचं, लसूण आहे हे पण टाकून द्यायचं ह्याच्यात. पहा आता छान आता खरपूस भाजलेलं गेलेलं आहे. मस्त खमंग सुटलाय स्वाद. सगळंच काही एकदम छान भाजलेलं. करपट बघा, छान असं करपटपणा आलेलं आहे. धूर पण निघायला लागला. आता मी बंद करते आणि याला थंड करून घेऊया आपण. थंड पण झालेले आहे. मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं. तर ह्याला थंड झालेले आहे, याला वाटून घेते. तर हे आपलं वाटून झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने वाटलं आहे. थोडंसं जाडसरच आहे. चमचा घेतला, चमचा दाखवते. छान असं जाडसर पहा. अशा पद्धतीनेच वाटायचं. आता इथे मी फॅन ठेवलेला आहे. इथे मी टाकणार आहे पळीवर तेल. पळीवर तेल टाकलं, त्यानंतर टाकते मी मोहरी, तापलेलं आहे तेल. मोहरी टाकते 1 चमचा, जिरं टाकते 1 चमचा, सफेद तीळ 1 चमचा आणि कोथिंबीर टाकून दे. छान मिक्स करायचं. असं मिक्स करून घ्यायचं छान. तर मैत्रिणींनो, इथे मी लसूण आपण त्याच्यात पण वाटलेला होता, पण थोड्याशा कांड्यानी त्याच्यात टाकणार आहे. छान होतात. लसूण जास्त टाकल्याने आणखी चव येते, म्हणून त्याला जरासं टेकून घ्यायचं आणि लगेच टेचायचा, त्याला स्वाद छान येतो. लगेच टाकून द्यायचं. ते टाकलं. आता काय करायचं, हे आपल्याला चाट मसाला आहे तो टाकून द्यायचा आणि छान हलवून द्यायचं. आता वाटलेला मसाला आहे ना, हा संपूर्ण याच्यात टाकायचा. याला पण तेलावर परतून घ्यायचं मस्त. असं छान तेलावर परतून घ्यायचं. मस्त तेलावर परतून घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचावर लाल तिखट. तुम्ही म्हणशाल लाल तिखट आहे, पण मैत्रिणींनो नाही, तिखटच नाही मिरची आपल्याला, म्हणून लाल तिखट आहे. आणि ह्या स्टेपला आपल्याला ह्या मिरच्या सोडून द्यायच्या. ह्या मिरच्या सर्व सोडून द्यायच्या. मस्त हलवून घ्यायचं. छान लागलं ना. तर ह्याला तुम्ही म्हणसाल ह्याला बाइंडिंग नाही, आता काय करायचं, काय घालायला पाहिजे आता बाइंडिंग येण्यासाठी. तर आपण फेटलेलं दही घ्यायचं, त्याला फेटायचं छान. रवीने छान फेटून घ्यायचं याला. मस्त असं
हे त्याच्यात टाकायचे आपल्याला दही. त्याला फटाफट हलवायचे. दहीच्या नंतर मीठ टाकायचं. त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. तर मैत्रिणींना त्या पावड्या उठून वाव मस्त झालेली आहे. खूप छान आपली शिजलेली पण आहे. मस्त शिजलेली आहे. सुटती लगेच. आपण काढून टाकू. मस्त तरीवर आलेली आहे पहा. एकदम छान आणि शिजलेल्या पण आहेत. आता मी हे सगळं काढून दाखवते तुम्हाला. रसरशीत मिरची तयार. तर ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर तोंडी लावण्यासाठी फार उत्तम मैत्रिणींनो. नक्की बनवून पहा. अगदी रसरशीत ही चटणी म्हणा मिरची म्हणा अगदी खरंच तोंडाला पाणी सुटेल. जेवणाची शोभाच वाढत या पद्धतीने जर बनवली. ताट तर एवढं घरगच्च वाटेल अशा पद्धतीने पहा. किती सुंदर. आत्ताच मला तोंडाला पाणी सुटते. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही मिरची. आहे का नाही जबरदस्त. तर मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी वेगळे घेऊन पाहत राहा. तर चला बाय. व्हिडिओ पहा आणि बनवा आणि खा चटपटीत ही मिरची.